नमस्कार। आज ज्येष्ठ शुक्ल एकादशी शक 1936 जागतिक दृष्टिदान दिन सादर करत आहोत। ठाणे वार्ता ठळक घडामोडी। श्रीफाटा दुर्घटना प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महासभेपुढे वेळेवर न आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी। जिल्ह्यातील 53 गावातील 151 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय विनयभंग प्रकरणात कारवाईसाठी राजकीय पक्षांचा दबाव वाढला। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात 30 विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचं उघडकीस आल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी वेगवेगळी ठिय्या आंदोलनं केली। महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात 30 विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचं प्रकरण उघडकीस आल्यापासून खळबळ उडाली आहे। या महाविद्यालयातील शैलेश्वर नटराजन या प्राध्यापकानं विनयभंग केल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी विनयभंग झालेल्या विद्यार्थिनींनी पालिका प्रशासनास ही माहिती दिल्यानंतर पालिका प्रशासन तसंच पोलिसांकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात आली। गेले 6 महिने हा प्रकार सुरू होता असंही सांगण्यात आलं। पालिका प्रशासनानं या प्राध्यापकाला निलंबित केलंय, मात्र अद्याप पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही। पोलिसांनी या विद्यार्थिनीची चौकशी केली असून या चौकशीचंही छायाचित्रण करण्यात आलंय। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन संबंधित प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। दुसरीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या लता पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना या प्रकरणी जाब विचारला। एवढा मोठा प्रकार घडूनही या प्रकरणी योग्य कारवाई का झाली नाही असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला। अखेर संतप्त झालेल्या अधिष्ठात्यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली। राजकीय दबाव वाढल्यानंतर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विद्यापीठ प्रशासनालाही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। जिल्ह्यातील 53 गावातील 151 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे परिस्थिती काहीशी चांगली असली तरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावं पाण्यापासून वंचित आहेत। यंदा पाऊस नेहमीपेक्षा थोडा लांबला असून पावसाच्या प्रतीक्षेत सध्या सर्वजण आहेत। जिल्ह्यातील दुर्गम भागात दरवर्षीच टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। 2013च्या जून महिन्यात 66 गावांमधील 164 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आला होता। यंदा 53 गावातील 151 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। ठाण्यामध्ये भगवान परशुराम सेना आणि ओमकार सेवा ट्रस्ट तर्फे उद्यापासून 3 दिवसीय राष्ट्रीय संस्कृत परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या परिषदेस देशभरातून 40 विद्वान संस्कृत पंडित उपस्थित राहणार असून संस्कृत भाषेचं पुनर्जीवन, शिक्षण क्षेत्रात संस्कृतची आवश्यकता अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे। या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ संस्कृत पंडित डॉक्टर शांताराम आपटे यांच्या हस्ते होणार असून समारोप ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर ओझा यांच्या हस्ते होणार आहे। संस्कृत भाषेचं महत्त्व आणि तिचं उत्थान या विषयावर परिषदेत एक चर्चासत्र होणार असून देशभरातील संस्कृत पंडित या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत। जीवनविद्या आणि योगशास्त्र हे दोन्हीही मनाचं आरोग्य जपतात। जीवन विद्या ही आचरण, विचार यावर भर देते।
शेवटी त्याचा संबंध मनाशीच येतो। त्याचप्रमाणे योगशास्त्रातही मनावर नियंत्रण ठेवायला शिकवलं जातं। त्यामुळे जीवनविद्या आणि योगशास्त्र हे एकमेकांना पूरक असल्याचं प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आल्हाद पै यांनी सांगितलं। घंटाळी मित्रमंडळातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या मेधा संस्कार या पुस्तिकेच्या 8व्या आवृत्तीचं प्रकाशन आल्हाद पै यांच्या हस्ते झालं। त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं। जीवनविद्याच्या कर्जत येथील ज्ञानपीठाची माहिती पै यांनी यावेळी दिली। जीवनात प्रार्थनेचं महत्त्व काय आहे आणि प्रार्थना मनापासून केली तर त्याचा कसा परिणाम होतो याविषयी त्यांनी यावेळी विवेचन केलं। जीवनविद्येमध्ये आचरण आणि विचारावर भर दिला आहे। साधना केली की आचरण चांगलं होतं। आचरण चांगलं असल्यास चांगले विचार निर्माण होतात असं आल्हाद पै यांनी सांगितलं। स्मृती ही मनाची शक्ती असून मनदोषामुळे स्मृतिदोष निर्माण होतात। स्मृतिदोष योग साधना जप मंत्र भक्ती यामुळे दूर होतात आणि यामुळे मनावरचं दडपणही कमी होतं असं घंटाळी मित्रमंडळाच्या अण्णा व्यवहारे यांनी सांगितलं। पालकांच्या अति अपेक्षेचा ताण हा मुलावर पडतो। हा ताण कमी कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं। मन शुद्ध असेल तर मन सशक्त असतं। मनात भीती दडपण असेल तर बुद्धीचं संवर्धन होत नाही आणि यासाठी मेधा संस्कार आवश्यक असल्याचं व्यवहारे यांनी सांगितलं। यावेळी सुजाता भिडे यांनी मंत्रोच्चारण आणि मेधा मंत्र जप भक्ती प्राणायाम आणि योग साधना याविषयी प्रात्यक्षिकासह उपस्थितांना मार्गदर्शन केलं। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। शेफाटा दुर्घटना प्रकरणात अटकेत असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वेळेत सर्वसाधारण सभेपुढे न आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे। धर्मराज्य पक्षानं अटक केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यास विरोध दर्शवला होता। पालिका आयुक्तांकडे याबाबत दाद मागूनही पालिका आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याचा आरोप धर्मराज्य पक्षाच्या राजन राजे यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचं राजन राजे यांनी सांगितलं। शेफाटा दुर्घटना प्रकरणात 70 जणांचा बळी गेला होता। या प्रकरणी महापालिकेच्या 2 उपायुक्तांसह छायाचित्रकार पोलीस अशा सर्व थरातील 25हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली होती। मार्च 2014 मध्ये निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आला होता। त्यावेळी पक्षाचे सचिव राजू फणसे यांनी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांना लेखी पत्र पाठवून पालिका अधिकाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव वेळेवर न पाठवल्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती। पण त्याला पालिका आयुक्तांनी काही उत्तर दिलं नाही। मुंबई विभाग महापालिका कायद्याच्या 56 खाली महापालिका अधिकाऱ्यांना पुन्हा पालिका सेवेत घेण्यात आलं। निलंबन केल्यानंतरचा प्रस्ताव 6 महिन्यापेक्षा अधिक काळ सर्वसाधारण सभेपुढे न आल्यानं त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं होतं। या कायद्यानुसार महापालिका आयुक्तांवर निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची माहिती महासभेस देणं कायद्यानं बंधनकारक होतं। पण 6 महिन्याच्या आत हे न कळवल्यामुळे त्यांचं निलंबन आपोआप रद्द होऊन हे अधिकारी पुन्हा पालिका सेवेत रुजू झाल्याचं फणसे यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं।
या प्रकरणी एका आठवड्यात चौकशी करून जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करावी। निलंबित अधिकाऱ्यांनी अनेक कायदे तोडले असून सध्याच्या अधिकाऱ्यांचं या निलंबित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं या पत्रात म्हटलं होतं। या प्रकरणी महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती हे मौन बाळगून ठाणेकरांचा विश्वासघात करत आहेत। या प्रकरणी कारवाई करण्यास उशीर झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला होता।